गेल्या जवळजवळ 5 महिने पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये हे विषय प्रामुख्याने घेतल्यानंतर ते सुटतील असं मला खात्री होती, पण ते न सुटल्यामुळे आज उपोषणाला बसायची वेळ आली। पण ह्या उपोषणाला बसल्यानंतर जे काही प्रामुख्याने विषय आलेले आहेत त्याच्यामध्ये ST महामंडळाचा विषय प्रामुख्याने, जो लोकांशी अगदी जवळीक, गावागावातल्या लोकांना रोज दापोलीसारख्या शहरामध्ये यावं लागतं आणि अनेक वेळा आपण जेव्हा ST महामंडळाकडे चौकशी करतो तेव्हा ST अपुऱ्या आहेत, अमुक आहे, तमुक आहे अशी जेव्हा उत्तरं दिली जातात, त्या धर्तीवरती पंचायत समितीच्या मीटिंगमध्ये ST डेपोमध्ये जे उबाळे म्हणून मॅनेजर आलेले होते त्यांनी जी माहिती दिली पंचायत समितीमध्ये की दापोलीमध्ये 6 बसेस ह्या आलेल्या होत्या, पण त्या डायरेक्ट कोणालाही न सांगता रत्नागिरीमध्ये पाठवल्या गेल्या आणि त्याच्या व्यतिरिक्त 10 बसेस या दापोलीमध्ये येणार आहेत आणि त्यातल्या 5 बसेस या पुढच्या महिन्यात येणार आहेत अशी माहिती दिलेली होती। त्या माहितीच्या आधारावरती गेल्या 2-3 महिन्यामध्ये त्या बसेसचा पाठलाग आम्ही केला, त्या बसेस दापोलीमध्ये याव्या म्हणून खूप प्रयत्न केला, पण आजपर्यंत त्या बसेस न आल्यामुळे उपोषणाला बसायची वेळ आली। आज या निमित्तानं ST महामंडळाचे रत्नागिरीतले जे कोण साहेब आहेत ते आज इथे भेटायला आलेले आणि या विषयासंदर्भात आम्ही या 8 दिवसामध्ये विषय मार्गी लावू आणि ज्या दापोलीतनं 6 बसेस गेलेल्या आहेत, ज्या दापोली डेपोसाठी म्हणून आलेल्या होत्या त्या गेलेल्या आहेत, त्या आम्ही नक्की परत पाठवू किंवा त्या आणण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि तसं आता ते आम्हाला पत्र देणार आहेत। त्यामुळे तो विषय मार्गी लागेल असं मला वाटतं आहे, पण समजा तो नाही लागला तर त्यांना आम्ही 25 तारखेपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे। 25 तारखेपर्यंत हा जर निर्णय झाला नाही 24 तारखेपर्यंत, तर 25 तारखेला आम्ही दापोली ST डेपोमध्ये जाऊन परत उपोषण करणार आहोत असंही त्यांना सांगितलेलं आहे। मी देवाकडे प्रार्थना करीन की दापोलीकरांचा ही जी काही STची समस्या आहे, कारण येणारे सगळे सण उत्सव आपण बघता दापोलीमध्ये याची खूप कमतरता जाणवते प्रत्येक वेळी आणि दापोलीच्या हक्काच्या गाड्या जेव्हा जातात तेव्हा खूप अपार दुःख होतं आणि त्यामुळे ह्या बसेस येतील असे मी देवाकडे प्रार्थना करतो।